राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण बघूया MCQ नंबर 6 ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ PSC ऑक्सिजन प्लांट क्वेश्चन अँड आन्सर. क्वेश्चन: विच ऑफ द फॉलोइंग हॅव द सेम डायमेन्शन्स ॲज V square R, where V is the speed of the particle describing a circular path of radius R. तर सेम डायमेन्शन जसे V स्क्वेअर R आहे आणि यामध्ये V ही स्पीड ऑफ पार्टिकल आहे आणि ती एका सर्क्युलर पाथमध्ये रेडियस आरच्या भोवती फिरते, तर काय होईल? ऑप्शन ए फोर्स, ऑप्शन बी इम्पल्स, ऑप्शन सी ॲक्सेलरेशन, ऑप्शन डी मोमेंटम. तर एका सर्क्युलर पाथमध्ये फिरत असल्यामुळे त्याचं काय होईल? ॲक्सेलरेशन होईल, म्हणजेच ऑप्शन सी ॲक्सेलरेशन. नेक्स्ट क्वेश्चन: विच ऑफ द फॉलोइंग हॅव द सेम डायमेन्शन ॲज प्लँक्स कॉन्स्टंट. हा कुठला यावरून काय कॅल्क्युलेट केल्या जाते? ऑप्शन ए मोमेंटम, ऑप्शन बी मोमेंट ऑफ फोर्स, ऑप्शन सी मोमेंट डिवायडेड बाय डिस्टन्स, ऑप्शन डी फोर्स डिवायडेड बाय डिस्टन्स. तर प्लँक्स कॉन्स्टंटमुळे मोमेंट ऑफ मोमेंटम कॅल्क्युलेट केले जाते. विच ऑफ द फॉलोइंग इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी इवन वेन द मेजर्ड क्वांटिटी इज नॉट डायमेन्शनलेस. डायमेन्शनलेस क्वांटिटी यापैकी कोणती आहे? ऑप्शन ए ॲब्सोल्यूट एरर, ऑप्शन बी ग्रॉस एरर, ऑप्शन सी रिलेटिव्ह एरर, ऑप्शन डी एक्सपेरिमेंटल एरर. तर डायमेन्शनलेस क्वांटिटी ही रिलेटिव्ह एरर आहे. ऑप्शन सी रिलेटिव्ह एरर. द झिरो एरर बिलॉंग्स टू द कॅटेगरी ऑफ. झिरो एरर ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येते? ऑप्शन ए कॉन्स्टंट एरर, ऑप्शन बी पर्सनल एरर, ऑप्शन सी ॲक्सिडेंटल एरर, ऑप्शन डी इन्स्ट्रुमेंटल एरर. तर झिरो एरर ही इन्स्ट्रुमेंटल एरर या प्रकारात मोडते. नेक्स्ट क्वेश्चन: द लिस्ट काउंट ऑफ अ स्टॉपवॉच इज 0.1 सेकंड. द टाइम ऑफ 20 ऑक्सिलेशन ऑफ द पेंडुलम इज फाउंड टू बी 20 सेकंड. द पर्सेंटेज एरर इन द टाइम पिरियड इज. तर पर्सेंटेज एररचा फॉर्म्युला आहे ॲक्च्युअल व्हॅल्यू मायनस थेरॉटिकल व्हॅल्यू डिवायडेड बाय थेरॉटिकल व्हॅल्यू इंटू 100. तर यानुसार याचं उत्तर काढायचं आहे. तर ऑप्शन ए 0.25%, ऑप्शन बी 0.75%, ऑप्शन सी 0.50%, ऑप्शन डी 1%. तर याचं उत्तर होईल ऑप्शन सी 0.50%. द व्हॅल्यू ऑफ 0.98 मायनस 0.989 विथ रिगार्ड टू द सिग्निफिकंट डिजिट विल बी. तर ही जी किंमत दिली आहे 0.98 मायनस 0.989, याची एक सिग्निफिकंट डिजिट काय होईल? ऑप्शन ए 0.001, ऑप्शन बी 0.010 इंटू 10⁻⁻⁻1, ऑप्शन सी 0.01 इंटू 10⁻⁻⁻1, ऑप्शन डी नन ऑफ दीज. तर ही जी व्हॅल्यू आहे त्याच्या व्हॅल्यूचं जे सिग्निफिकंट डिजिट होईल ऑप्शन सी 0.01 इंटू 10⁻⁻1. Next question: what is the number of significant figure
in 3.20 plus 4.80 into 10 raised to the power 5. तर यामध्ये याची व्हॅल्यू म्हणजे सिग्निफिकंट फिगर जी होईल नंबर, ते नंबर किती होईल? तर ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 5. तर ही जी सिग्निफिकंट फिगर जी होईल ती होईल 3, ऑप्शन बी. विच ऑफ द फॉलोइंग न्यूमेरिकल व्हॅल्यूज हॅज 3 सिग्निफिकंट फिगर्स? तर सिग्निफिकंट फिगर्समध्ये खालीलपैकी कुठली व्हॅल्यू होईल? तर ऑप्शन ए 5.55, ऑप्शन बी 0.050, ऑप्शन सी 50.50, ऑप्शन डी 0.500. तर यामध्ये 3 सिग्निफिकंट फिगर्स ऑप्शन डी 0.500 ही होईल. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द नेम ऑफ द फिजिकल क्वांटिटी? खालीलपैकी दिलेली जी क्वांटिटी आहे त्यापैकी फिजिकल क्वांटिटी कोणती नाही? ऑप्शन ए किलोग्राम, ऑप्शन बी डेन्सिटी, ऑप्शन सी एनर्जी, ऑप्शन डी इम्पल्स. तर किलोग्राम ही फिजिकल क्वांटिटी नाही. ऑप्शन ए किलोग्राम. A laser signal is sent toward the moon with the speed of light c and returns after a time t second. The distance of the moon from the observer is. एक लेझर सिग्नल मूनकडे पाठवला विथ द लाईट सी अँड रिटर्न्स आफ्टर द टाईम टी सेकंड. द डिस्टन्स ऑफ द मून फ्रॉम द ऑब्झर्वर. एका ऑब्झर्वर पासूनचं अंतर मूनचे जे लेझर सिग्नल एका स्पीडनं स्पीडनं पाठवत आहे आणि ते सिग्नल टी सेकंदानंतर रिटर्न येत आहे. तर त्याचं अंतर काय होईल? ऑब्झर्वरपासूनचं मूनचं अंतर हे काय होईल? ऑप्शन ए सी इंटू टी, ऑप्शन बी सी टी डिवायडेड बाय 2, ऑप्शन सी सी टी रेज टू द पॉवर -2, ऑप्शन डी सी टी रेज टू द पॉवर -1. तर ऑब्झर्वरपासून मूनचे अंतर हे सी टी डिवायडेड बाय 2 होईल. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, द वॉल्यूम ऑफ द क्यूब इन मीटर क्यूब इज न्यूमेरिकली इक्वल टू द सरफेस एरिया इन मीटर्स स्क्वेअर. द वॉल्यूम ऑफ द क्यूब इज. एका क्यूबचे व्हॉल्यूम हे मीटर क्यूब आहे आणि न्यूमेरिकल व्हॅल्यू त्याची सरफेस एरिया ही मीटर स्क्वेअरमध्ये होते. तर त्या क्यूबचे व्हॉल्यूम काय होईल? तर ऑप्शन ए 64 मीटर क्यूब, ऑप्शन बी 1000 मीटर क्यूब, ऑप्शन सी 216 मीटर क्यूब, ऑप्शन डी 512 मीटर क्यूब. व्हॉल्यूम आणि ती सरफेस एरिया जर सारखे असतील तर क्यूबचं व्हॉल्यूम हे 216 मीटर क्यूब एवढे होईल. ऑप्शन सी 216 मीटर क्यूब. नेक्स्ट क्वेश्चन, give that the displacement of the particle is given by x is equal to a square sin square kt, where t denotes the time. The unit of k is. एक इक्वेशन दिलेलं आहे डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकलचं. एक्स इज इक्वल टू ए स्क्वेअर साइन स्क्वेअर के टी. त्यामध्ये टी हा टाईम दर्शवते,
तर केचे युनिट काय? तर या इक्वेशनमध्ये केचे युनिट काय होईल? ऑप्शन ए रेडियन, ऑप्शन बी मीटर, ऑप्शन सी हर्ट्ज, ऑप्शन डी सेकंड. तर केचे युनिट हर्ट्ज होईल. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज द युनिट ऑफ मोलर गॅस कॉन्स्टंट? मोलर गॅस कॉन्स्टंटचे एकक काय आहे? ऑप्शन ए जे के रेस्ट टू द पॉवर -1 इंटू मोल रेस्ट टू द पॉवर -1. ऑप्शन बी जे, ऑप्शन सी जे के रेस्ट टू द पॉवर -1, ऑप्शन डी जे मोल रेस्ट टू द पॉवर -1. तर मोलर गॅस कॉन्स्टंटचे युनिट हे जे म्हणजे जूल किलो रेस्ट म्हणजे के रेस्ट टू द पॉवर -1 आणि मोल रेस्ट टू द पॉवर -1 होईल. ऑप्शन ए. द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर अँग्युलर मोमेंटम इज द सेम ॲज दॅट फॉर. तर अँग्युलर मोमेंटमचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय होईल, म्हणजे कोणासारखा असते? तर ऑप्शन ए टॉर्क, ऑप्शन बी प्लँक कॉन्स्टंट, ऑप्शन सी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, ऑप्शन डी इम्पल्स. तर अँग्युलर मोमेंटमचा डायमेन्शनल फॉर्म्युला हा प्लँक कॉन्स्टंट एवढा असतो. विच ऑफ द फॉलोइंग फिजिकल क्वांटिटी इज डायमेन्शनलेस? तर खालीलपैकी कोणती फिजिकल क्वांटिटी ही डायमेन्शनलेस आहे? ऑप्शन ए अँगल, ऑप्शन बी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, ऑप्शन सी स्ट्रेन, ऑप्शन डी ऑल ऑफ दीज. तर खालीलपैकी फिजिकल क्वांटिटी ही डायमेन्शनलेस आहे आणि अँगल, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, स्ट्रेन हे सर्व याला डायमेन्शनलेस क्वांटिटी आहेत. ऑप्शन डी ऑल ऑफ दीज. नेक्स्ट क्वेश्चन, कन्वर्ट a pressure measurement of 20 psi into unit of inches water column gauge. तर प्रेशर मेजरमेंट हे 20 psi आहे, तर त्याचे इंचेसमध्ये वॉटर कॉलम गेजेस काय होईल? ऑप्शन ए 1321 इंच H2O, ऑप्शन बी 510.1 इंच H2O, ऑप्शन सी 701.2 इंच H2O, ऑप्शन डी 146.7 इंच H2O, ऑप्शन ई 960.5 इंच H2O. तर 20 psi मेजरमेंट जर असेल तर त्याची कन्वर्शन हे इंच वॉटर कॉलममध्ये गेजेसमध्ये 146.7 इंच H2O एवढे होईल. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए टाईप ऑफ प्रेशर सेन्सिंग एलिमेंट? खालीलपैकी कोणते एलिमेंट हे प्रेशर सेन्सिंग एलिमेंट नाही? ऑप्शन ए बेलोज, ऑप्शन बी बर्डान ट्यूब, ऑप्शन सी मॅनोमीटर, ऑप्शन डी ऑरिफस प्लेट, ऑप्शन ई डायफ्राम. तर खालीलपैकी ऑरिफस प्लेट हे प्रेशर सेन्सिंग एलिमेंट नाही. ऑप्शन डी ऑरिफस प्लेट. नेक्स्ट क्वेश्चन, इफ ए फोर्स ऑफ 3400 pounds is applied to a circular piston 2 inches in diameter, calculate the fluid pressure working against the piston. जर 3400 पाऊंड एवढा सर्क्युलर म्हणजे एवढा फोर्स हा 2 इंच डायमीटरच्या पिस्टनवर अप्लाय केलेला आहे, तेव्हा फ्लुइड प्रेशर पिस्टनवर काय अप्लाय होईल?
ऑप्शन ई 344.5 PSI, ऑप्शन बी 270.6 PSI, ऑप्शन सी 850 PSI, ऑप्शन डी 1082.3 PSI, ऑप्शन ई 1700 PSI. तर 3400 पाऊंड एवढा जर सर्क्युलर 2 इंच डायमीटरच्या पिस्टनवर फोर्स अप्लाय केला तर पिस्टनवरील वर्किंग फ्लुइड प्रेशर किती होईल? तर ऑप्शन डी 1082.3 PSI एवढं फ्लुइड प्रेशर पिस्टनवर येईल. नेक्स्ट क्वेश्चन, अनादर वर्ड फॉर प्रेशर इज. प्रेशरसाठी खालीलपैकी कोणता शब्द आहे? ऑप्शन ए pH, ऑप्शन बी फ्लो, ऑप्शन सी डेन्सिटी, ऑप्शन डी फोर्स, ऑप्शन ई हेड. तर प्रेशरसाठी हेड हा दुसरा शब्द आहे. ऑप्शन ई हेड. इफ द प्रेशर अप्लाइड टू द फ्लो साइड of a delta P transmitter increases while the pressure applied to the high side remains steady, the transmitter output should. जेव्हा लो साईडमध्ये प्रेशर अप्लाइड केला आहे ट्रान्समिटर डेल्टा ट्रान्समिटर त्यावेळेस इन्क्रीज होते आणि जर प्रेशर अप्लाइड हाय साईडला केला तर तो स्टेडी राहते. तर तेव्हा ट्रान्समिटरचं आउटपुट काय असेल? ऑप्शन ए फेल लो, ऑप्शन बी रिमेन द सेम, ऑप्शन सी इन्क्रीज, ऑप्शन डी डिक्रीज, ऑप्शन ई फेल हाय. तर लो साईडमध्ये प्रेशर जर अप्लाय केला ट्रान्समिटरवर तर इन्क्रीज होते प्रेशर, आणि जर प्रेशर अप्लाइड केला हाय साईडवर तो सारखा राहते. तेव्हा ट्रान्समिटरचे आउटपुट हे डिक्रीज होईल, कमी होईल. ऑप्शन डी डिक्रीज. आयडेंटिफाय द प्रॉपर सिक्वेन्स ऑफ valve ॲक्शन फॉर 3 valve manifold and bleed when taking the differential pressure transmitter out of service. त्यासाठी काय सिक्वेन्स केलं जाते? तर ऑप्शन ए ओपन ब्लीड, क्लोज वन ब्लॉक वाल, ओपन इक्विलायझिंग वाल, क्लोज अदर ब्लॉक वाल. ऑप्शन बी ओपन इक्विलायझिंग वाल, क्लोज बोथ ब्लॉक वाल सायमल्टेनियसली, ओपन ब्लीड. ऑप्शन सी क्लोज वन ब्लॉक वाल, ओपन इक्विलायझिंग वाल, क्लोज अदर वॉल, ओपन ब्लीड. ऑप्शन डी क्लोज वन ब्लॉक वाल, ओपन ब्लीड, क्लोज अदर ब्लॉक वाल, ओपन इक्विलायझिंग वाल. ऑप्शन ई ओपन इक्विलायझिंग वाल, ओपन ब्लीड, क्लोज बोथ ब्लॉक वाल सायमल्टेनियसली. तर 3 valve मॅनिफोल्ड सिस्टीममध्ये जे सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन आहे हे या पद्धतीचं असायला पाहिजे. सर्वप्रथम ब्लॉक वाल क्लोज करायला पाहिजे, त्यानंतर इक्विलायझिंग वॉल ओपन करायला पाहिजे आणि दुसरं वॉल म्हणजे ब्लॉक वॉल क्लोज करायला पाहिजे आणि ओपन ब्लीड करायला पाहिजे. ऑप्शन सी क्लोज वन ब्लॉक वॉल, ओपन इक्विलायझिंग वॉल, क्लोज अदर ब्लॉक वॉल, ओपन ब्लीड या प्रकारचं प्रॉपर सिक्वेन्स वॉल ॲक्शन करताना घ्यायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, फिजिकल क्वांटिटीज आर. फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणतात? तर ऑप्शन ए क्वांटिटीज सच ॲज डिग्रीज, रेडियन अँड स्टेरेडियन. ऑप्शन बी क्वांटिटीज सच ॲज लेंथ, मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट, thermodynamic temperature, amount of substance and luminous intensity. Option C quantities such as pound, dollar and rupees. Option D quantities such as kilo, pound and gallon. तर फिजिकल क्वांटिटी ह्या
क्वांटिटीज सच ॲज म्हणजे लेंथ, मास, टाईम, इलेक्ट्रिक करंट, थर्मोडायनॅमिक, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि ल्युमिनस इंटेन्सिटी. हे 7 प्रकारचे फिजिकल क्वांटिटीज आहेत. ऑप्शन बी. विच ऑफ द फॉलोइंग पार्ट्स हॅज द सेम डायमेन्शन. खालीलपैकी कोणती जी जोडी आहे, पेअर्स आहे, तिचे डायमेन्शन सारखे आहे. ऑप्शन ए स्पेसिफिक हीट अँड लॅटेंट हीट. ऑप्शन बी इम्पल्स अँड मोमेंट. ऑप्शन सी सरफेस टेन्शन अँड फोर्स. ऑप्शन डी मोमेंट ऑफ फोर्स अँड टॉर्क. तर इम्पल्स आणि मोमेंट यांचे डायमेन्शन हे सारखे आहेत. ऑप्शन बी इम्पल्स अँड मोमेंटम. द डायमेन्शन ऑफ कायनेटिक एनर्जी इज. कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन काय आहे? एम. ऑप्शन ए एम स्क्वेअर एल स्क्वेअर टी. ऑप्शन बी एम एल स्क्वेअर टी. ऑप्शन सी एम एल स्क्वेअर टी रेज टू द पॉवर -2. ऑप्शन डी एम एल स्क्वेअर टी रेज टू द पॉवर -1. तर कायनेटिक एनर्जीची डायमेन्शन हे एम रेज टू द पॉवर 1, एल रेज टू द पॉवर 2 आणि टी रेज टू द पॉवर -2 हे आहे ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. अ फोर्स F is given by F is equal to AT plus BT square, where T is the time. What are the dimension of A and B? तर फोर्स दिलेला आहे, फोर्स AT प्लस BT स्क्वेअर दिलेला आहे, त्याच्यामध्ये टी टाईम आहे. तर ए अँड बीची डायमेन्शन काय राहील? ऑप्शन ए MLT रेज टू द पॉवर -1 अँड MLT रेज टू द पॉवर 0. ऑप्शन बी MLT रेज टू द पॉवर -3 अँड ML स्क्वेअर टी रेज टू द पॉवर 4. ऑप्शन सी MLT रेज टू द पॉवर -4 अँड MLT रेज टू द पॉवर 1. आणि ऑप्शन डी MLT रेज टू द पॉवर -3 आणि MLT रेज टू द पॉवर -4. तर यामध्ये ए आणि बीचे डायमेन्शन हे MLT रेज टू द पॉवर -3 अँड MLT रेज टू द पॉवर -4 एवढे असेल. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज 106 डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. व्हॉट इज इट्स व्हॅल्यू इन SI युनिट. तर प्रेशर जर 106 डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर असेल तर SI युनिटमध्ये त्याची किंमत काय होईल? ऑप्शन ए 105 डाइन पर मीटर स्क्वेअर, 105 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ऑप्शन बी 106 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ऑप्शन डी 104 न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि ऑप्शन डी 103 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर 110 डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजेच 105 न्यूटन पर मीटर स्क्वेअर एवढे होईल. ऑप्शन ए. इन ए सिस्टम ऑफ युनिट, इफ फोर्स F, acceleration A and time T are taken as fundamental unit, then the dimensional formula of energy is. जर फोर्स F आहे, ॲक्सेलरेशन ए आहे आणि टाईम T आहे, तर फंडामेंटल युनिट हे सर्व आहेत आणि एनर्जीचे फॉर्म्युलाची डायमेन्शन फॉर्म्युला काय होईल? तर FA स्क्वेअर टी. ऑप्शन बी FA टी स्क्वेअर. ऑप्शन सी FA स्क्वेअर टी. ऑप्शन डी FA टी. तर FA टी स्क्वेअर हे डायमेन्शनल फॉर्म्युला एनर्जीचं होईल. ऑप्शन बी. If a force F, work W, the velocity V taken as a fundamental quantity, what is the dimensional formula
ऑफ टी. तर टीचा फॉर्म्युला काय होईल? WFV. ऑप्शन बी WF raised to the power -1. ऑप्शन सी W minus raised to the power 1, F raised to the power -1, and V. ऑप्शन डी WF raised to the power -1, V raised to the power -1. तर डायमेन्शन फॉर्म्युला टीचं WF raised to the power -1 and V raised to the power -1 हे होईल ऑप्शन डी. The dimensions of the kinetic energy is same as that of. कायनेटिक एनर्जीचा डायमेन्शन कुणा एवढा आहे? ऑप्शन ए फोर्स, ऑप्शन बी प्रेशर, ऑप्शन डी वर्क, ऑप्शन डी मोमेंटम. तर कायनेटिक एनर्जी ही म्हणजेच वर्क होते. ऑप्शन सी वर्क. विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप्स ऑफ डिफरंट डायमेन्शन्स. खालीलपैकी कोणत्या ग्रुपमध्ये वेगवेगळे डायमेन्शन आहे? ऑप्शन ए पोटेन्शियल डिफरन्स, EMF व्होल्टेज. ऑप्शन बी प्रेशर स्ट्रेस यंग मॉड्यूलस. ऑप्शन सी हीट एनर्जी वर्क डन. ऑप्शन डी डायपोल मोमेंट, इलेक्ट्रिक फ्लक्स, इलेक्ट्रिक फील्ड. तर खालीलपैकी ग्रुप आहे ज्याचे वेगवेगळे डायमेन्शन आहेत. तर ऑप्शन डी डायपोल मोमेंट, इलेक्ट्रिक फ्लक्स आणि इलेक्ट्रिक फील्ड. ऑप्शन डी. ML raised to the power -1, T raised to the power -2 is the dimensional formula of. हा फॉर्म्युला म्हणजे कोणाचा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे? ऑप्शन ए मॅग्नेटिक इंडक्शन, ऑप्शन बी सेल्फ इंडक्टन्स, ऑप्शन सी इलेक्ट्रिक पोटेन्शियल, ऑप्शन डी इलेक्ट्रिक फील्ड. तर ML raised to the power -1 and T raised to the power -2 हा डायमेन्शनल फॉर्म्युला मॅग्नेटिक इंडक्शनचा आहे. ऑप्शन ए मॅग्नेटिक इंडक्शन. व्हॉट इज द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय आहे? ऑप्शन ए MT raised to the power -2, A raised to the power -1. ऑप्शन बी MT raised to the power -1, A raised to the power -2. ऑप्शन सी M raised to the power -1, L raised to the power -2, T A raised to the power -1. ऑप्शन बी M raised to the power -1, LT A raised to the power -2. तर मॅग्नेटिक फील्डचा डायमेन्शनल फॉर्म्युला हा MT raised to the power -2 and A raised to the power -1 आहे. ऑप्शन ए. इलेक्ट्रॉन व्होल्ट इज ए युनिट ऑफ. इलेक्ट्रॉन व्होल्ट हा कशाचा युनिट आहे? ऑप्शन ए चार्ज, ऑप्शन बी पोटेन्शियल डिफरन्स, ऑप्शन सी एनर्जी, ऑप्शन डी मॅग्नेटिक फोर्स. तर इलेक्ट्रॉन व्होल्ट हा एनर्जीचा युनिट आहे. द व्हॉल्यूम ऑफ द क्यूब इन मीटर स्क्वेअर इज इक्वल टू द सरफेस एरिया. The volume of the cube in meter cube is equal to the surface area of the cube in meter square. The volume of the cube is option A 64 meter cube, option B 216 meter cube, option C 512 meter cube, option D 196 meter cube. तर क्यूबचे वॉल्यूम मीटर क्यूब हे सरफेस एरियाच्या क्यूबच्या मीटर स्क्वेअर एवढे आहे. तेव्हा क्यूबचा व्हॉल्यूम काय होईल? तर क्यूबचं व्हॉल्यूम 216 मीटर क्यूब एवढं होईल. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. इन SI सिस्टीम द फंडामेंटल युनिट आर. SI सिस्टीममध्ये फंडामेंटल युनिट काय आहे? ऑप्शन ए मीटर, किलोग्राम, सेकंद, एम्पियर, केल्विन, मोल अँड कॅन्डेला. ऑप्शन बी मीटर, किलोग्राम, सेकंद, कूलम, केल्विन, मोल अँड कॅन्डेला. ऑप्शन सी मीटर, न्यूटन, सेकंद, एम्पियर, केल्विन, मोल अँड कॅन्डेला. ऑप्शन डी मीटर, किलोग्राम, सेकंद, एम्पियर, केल्विन, मोल अँड फ्लक्स. तर SI सिस्टीममध्ये फंडामेंटल युनिट हे मीटर, किलोग्राम, सेकंद,
कुलम, केल्विन, मोल आणि कॅन्डेला आहे. ऑप्शन बी.